हा. आवडलं जेवण? वा, सुंदर, अति सुंदर. आजचं जेवण म्हणजे फारच सुरेख होतं. तनुजा, तुला खरं सांगू, तुझ्या हाताला आहे ना छान चव आहे. देव तुझं भलं करो. काका हो, देवच कशाला, तुम्ही सुद्धा माझं भलं करू शकता. मी हे बघ, मला जेवढं शक्य आहे तेवढं मी नक्कीच करेल, पण सगळ्याच गोष्टी काही माझ्या हातात नसतात ना. हो, बरोबर आहे तुमचं, पण मला जी गोष्ट हवी आहे ती मात्र तुमच्याच हातात आहे. माझ्या? ठीक आहे, बोल, काय हवंय? त्याचं काय काका, म्हणजे खरं तर माझी खूप इच्छा आहे, पण कदाचित मी जे आता तुमच्याकडे मागेन ते तुम्हाला आवडणार नाही. अरे का नाही आवडणार? तू माझ्यासाठी एवढं छान जेवण बनवलंस, लहानपणीची आठवण करून दिलीस. सांग, काय हवंय तुला? अगदी मन मोकळेपणाने सांग. काका, मला असं वाटतं की सई आणि विश्वाच्या साखरपुड्यात तुमच्या आजूबाजूचे, तुमच्या घरातले, तुमच्या नात्यातले सगळेच असायला हवेत. तू असं कसं म्हणतेस? मगाशी आपण सगळ्यांचीच यादी बनवली, सगळ्यांना बोलवणार आहे आपण. बरं मला एक सांग, तुला कोणाला बोलवायचंय का? नाही, बोलव, माझी काही हरकत नाही. मगाशी यादी बनवताना तू जर सांगितलं असतंस तर यादीमध्ये नाव टाकलं असतं. नाही नाही काका, मला कोणालाच बोलवायचं नाहीये. मी तुमच्या तुला नक्की काय म्हणायचं? काका प्लीज तुम्ही रागवू नका. मला फक्त एवढंच वाटतं की सई आणि विश्वाला सगळ्यांचे आशीर्वाद मिळायला हवेत. काका, मला असं म्हणायचंय, घरातल्या शुभ कार्याच्या निमित्ताने अख्खं कुटुंब एकत्र येतं, त्यामुळे आपण सगळ्यांना सामावून घ्यायला हवं ना. काका, म्हणजे मला असं म्हणायचं होतं की तुम्ही आणि ललिता काकू सगळ्या गोष्टी खूप मनापासून करताय. काका, तुम्हाला खरं सांगू का, माझ्या माहितीतही काही एकत्र कुटुंब आहेत. काका, एकत्र कुटुंबाची ना मज्जाच वेगळी असते, एक वेगळीच गंमत असते. आता तुमच्या फॅमिलीमध्ये जास्त लोक नाही आहेत, पण जी कोणी तुमच्या घरातली माणसं आहेत, तुमच्या रक्ताच्या नात्यातली माणसं आहेत, त्यांना आपण सामावून घ्यायला हवंच ना. आज जर देवाच्या कृपेने किंवा चमत्कार झाला आणि जान्हवी जर परत आली ना जयंत, तर ती तुझ्याकडे नाही माझ्याकडे येणार. ऑफिसचं कारण सांगून रोज त्या विश्वाला भेटायला हवं. एकेकाळी हाच माणूस होता जो मला हजारो फोन करायचा, कारण याला हवं होतं की मी याच्यासोबत प्रोजेक्ट सुरू करावा. आणि आता हाच माणूस माझा फोन उचलत नाहीये.
हे कानातलं माझ्या गाडीत कसं काय असू शकतं? आजवर जानू सोडून इतर कोणीही मुलगी माझ्या गाडीत बसली नाहीये, कोणाची हिंमत सुद्धा झाली नाही. मग हे कानातलं इथे कसं काय आलं? आय डोंट अंडरस्टँड. इतक्या दिवसात मला हे कानातलं दिसलं नाही आणि नेमकं आजच कसं काय दिसलं? हा, असं कसं काय असू शकतं? युनिव्हर्स मला सारखं सारखं जानू जिवंत आहे असे सायन्स का देते? बस, मला जे माझं मन सांगतंय ना तेच करायला हवं. ते मेमरी कार्ड मला मिळवायलाच हवं. मला माहित नाही का, पण असं वाटतंय की त्या मेमरी कार्डमध्ये जानूबद्दल काहीतरी क्लू मिळेल. आणि त्यात क्लू असो किंवा नसो, पण ते मेमरी कार्ड मला मिळवायलाच हवं. काका, मला असं वाटतं या घरातलं पहिलंच शुभ कार्य आहे, तर आपण घरातल्या सगळ्यांनाच सामावून घ्यायला हवं ना. म्हणजे म्हणजे काका, आज विश्वा आणि सईच्या साखरपुड्याची तारीख फायनल झाली आहे आणि आपण अजून कोणीच आजोबांशी बोललो नाही आहोत. तेच म्हणत होते मी. हां, अगदी खरं आहे तनूचं म्हणणं. म्हणजे बघा ना, तनू आल्यापासून आप्पांच्या तब्येतीत किती फरक पडला नाही का? आणि आपण विश्वा आणि सईच्या साखरपुड्याबद्दल जर का आप्पांशी बोललो तर त्यांची प्रकृती अजूनही सुधारेल. एकदा तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून बोलूयात ना आप्पांशी. आणि काय ना काका, म्हणजे विश्वा आणि सईचा साखरपुडा ही खूप मोठी आणि आनंदाची गोष्ट पण आहे ना, म्हणून असं बोलत होते मी.